हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी आणि प्रिया प्रतापला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये जाणार असतात. इतक्यात रविराज प्रतापला घेऊन घरी येतात आणि म्हणतात की कोणीही कुठेही जायची गरज नाही. प्रतापला बघून पूर्णाजी, अस्मिता आणि अश्विन आणि सायली खूपच खुश होतात. पूर्णाजी प्रतापला मिठी मारून खूप रडतात आणि सायली विमलला लगेच कल्पनाला बोलवण्यास सांगते. साक्षीला बघून सायलीला आश्चर्य वाटतं आणि रागही आलेला असतो. पूर्णाजी प्रतापला भेटते तेव्हा अश्विन, अस्मिता ही प्रतापची चौकशी करतात. मग प्रियाही म्हणते, मलासुद्धा कधी एकदा तुला भेटते असं झाले प्रताप मामा. मग रविराज प्रियाला म्हणतात, तू इथं कधी आलीस? मग प्रिया म्हणते, बाबा ही बातमी कळल्यावर मी लगेच आले. या दुःखाच्या प्रसंगी मी पूर्णाजीसोबत असायला हवं ना. प्रताप आला आहे हे कळल्यानंतर कल्पना धावतच येते आणि प्रतापला भेटते. ती रडतच असते. कल्पना प्रतापला विचारते, तुम्ही बरे आहात ना? तुम्हाला काही त्रास नाही ना होत? तर प्रताप म्हणतो, अगं मी आलोय ना कल्पना घरी. तुम्हा सगळ्यांना बघून माझा सगळा त्रासच संपला आहे. तर पूर्णाजी म्हणतात, अर्जुन म्हणाला होता बेल मिळणं कठीण आहे, मग कसं काय जमलं हे? तर प्रताप म्हणतो, पूर्णाई रविराजने केलं सगळं हे. रविराज लगेच म्हणतात, मी फक्त लीगल फॉर्मॅलिटी केल्या, बाकी बेलची सगळी व्यवस्था महिपत शिकरेंनी केली होती. पूर्णाजी म्हणतात, तुम्ही अगदी देवासारखं धावून आलात महिपती. तर महिपती म्हणतो, अहो मी एवढं काय केलं नाही. तर प्रताप म्हणतो, अगं कल्पना, अर्जुन कुठे आहे? तो पोलीस स्टेशनला आला नव्हता. तर कल्पना म्हणते, सायली तुला काय माहीत आहे का गं? तर सायली म्हणते, नाही आई, मला काही माहीत नाही. ते बेलच्या कामासाठी गेल्यानंतर आमचे काही बोलणं झालं नाही. मग रविराज प्रतापला म्हणतात, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, जरा जाऊन आत बोलूया का? त्यानंतर तू आराम कर. मित्रांनो, मग रविराज आणि प्रताप प्रतापच्या रूममध्ये जातात. पूर्णाजी, महिपती आणि साक्षी नागराजला बसायला सांगतात. कल्पना सायलीला अर्जुनला फोन करण्यासाठी सांगते. इकडे प्रताप आणि रविराज रूममध्ये बोलत असतात तेव्हा रविराज म्हणतो, प्रताप तुला बेल तर मिळाली आहे, पण या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. मग प्रताप म्हणतो, हो हो, हे कोणी केलंय ना त्याला शोधायलाच हवं. मग रविराज म्हणतात, प्रताप मला सांग, तुझ्या विरोधात एखादी कंपनी आहे का किंवा कोणी वैयक्तिक शत्रू? मग प्रताप म्हणतो, नाही रे. इकडे पूर्णाजी विमलला सगळ्यांसाठी कॉफी आणि काहीतरी गोडाचं खायला करायला सांगते. मग महिपती म्हणतो, नाही आम्हाला काही नको. तर प्रिया म्हणते, अहो असं कसं? तुम्ही माझ्या प्रताप मामाला सोडवलं, तुम्हाला गोड खावंच लागणार आहे. मग पूर्णाजी म्हणते, खरंच तुमचे खूप उपकार झाले महिपती. तर महिपती म्हणतो, पूर्णाई, तुम्हाला पूर्णाई म्हटलं तर चालेल का? तर पूर्णाजी म्हणते, हो, मला माझी मायेची माणसं पूर्णाई म्हणतात. मग महिपती म्हणतो, हो, तीच माया मला प्रतापबद्दल आहे आणि उपकाराबद्दल बोलून तुम्ही मला लाजवू नका. तर मित्रांनो, इकडे बाहेर चैतन्य अर्जुनची गाडी येताना बघतो. मग चैतन्य गाडीमागे लपून बसतो. इकडे नागराज पूर्णाईला म्हणतो, पूर्णाई, दादाने आणि महिपतीने जर धडपड केली नसती ना, प्रताप आत्ता सुटला नसता. महिपती, तुम्ही खरंच देव माणूस आहात. मित्रांनो, साक्षी, महिपती, प्रिया एकमेकांकडे बघत असतात. अर्जुन आल्यावर तो सरळ घरात जातो. त्याला बघून चैतन्य मनातल्या मनात म्हणतो, साक्षी आणि अण्णा आतच आहेत, मी आणि आत गेल्यावर जास्तच राडा होईल. तर मित्रांनो, अर्जुन आत गेल्यावर महिपतीला बघून तो त्याला पकडून मारायला सुरुवात करतो. अर्जुनला त्याचा खूप राग आलेला असतो. तो महिपतीला म्हणतो, माझ्या घरात पाऊल टाकायची हिंमत कशी झाली तुझी? तर मित्रांनो, हे बघून रविराज म्हणतात, अर्जुन हे सहन करण्यापलीकडचं आहे, सोड शिकरेंना. प्रतापही सोडायला सांगतो. अस्मिता म्हणते, पूर्णाजी बघ ना, ज्यांनी आपणाला मदत केली त्यांच्याशीच अर्जुन कसा वागतोय ते. आता अर्जुन शिकरेला ढकलून देतो आणि निघायला सांगतो. तेव्हा चैतन्य महिपतीला पकडतो. चैतन्यने महिपतीला पकडलेलं बघून अर्जुन म्हणतो, छान, पण महिपतीसारख्या किड्याला आता चैतन्याचा काहीच उपयोग होणार नाही, चल निघ इथून. मग प्रताप अर्जुनवर ओरडतो आणि अर्जुनच्या कानाखाली देतो आणि म्हणतो, डोकं फिरलंय का तुझं? ज्यानं आपल्यावर उपकार केलेत त्यालाच तू घरातून बाहेर काढतोयस. अरे, मला सोडवलं आहे महिपती शिकरेंनी पोलीस स्टेशनमधून. तू तेव्हा कुठे होतास? लाज वाटते मला तुझी. हे सगळे पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा मला वाटलं की यांच्याबरोबरचे तुझे हेवेदावे विसरला आहेस. पण अर्जुन, तुझं मन इतकं मोठं नाही. माझा भ्रमनिरास केलास तू. अरे, महिपत शिकरेंनी मदत केली आपणाला आणि त्यांच्याशी असं वागतोस? अरे, असे संस्कार नाही केले आम्ही तुझ्यावर. तर महिपती म्हणतो, माझ्याकडून काही चूक झाली आहे का वकील साहेब? मग पूर्णाजी म्हणते, चूक तुमची नाही, अर्जुनकडून होते. मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती अर्जुन. मित्रांनो, सगळ्यांचं बोलणं ऐकून अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, पूर्णाजी डॅड, हा एक स्कॅम आहे.
तुम्हाला कळत कसं नाही? या महिपती आणि साक्षीने चालवलेला स्कॅम आहे, ज्याच्यात सगळ्यांना अडकवतायत. तुम्हाला ड्रग्ज प्रकरणात यानेच अडकवलं आणि तुमची जामीन पण यानेच केली डॅड. हा प्लॅन आहे, तुम्हाला कळत कसं नाही? मित्रांनो, आता चैतन्याला अर्जुनचा राग आलेला असतो. तो अर्जुनला म्हणतो, तुझ्यासारखा कृतघ्न माणूस कुठेच बघितला नाही. अरे तुझे डॅड आज या माणसामुळे घरात आहेत. मला लाज वाटते, कधी काळी तू माझा मित्र होतास. आता मित्रांनो, या भांडणाची मजा प्रिया, नागराज, महिपती आणि साक्षी घेत असतात. त्यांच्या प्लॅननुसार सगळं घडत असतं ना. तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्ही तरी वाद वाढवू नका. बाबा घरी आल्याचा आनंदाला तुम्ही तरी गालबोट लावू नका. तर साक्षी म्हणते, पण चैतन्य आणि माझ्या बिचाऱ्या अण्णांनी केले तरी काय? आता हे ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यांना चैतन्य आणि अर्जुनचं भांडण माहीत नसतं ना. साक्षी म्हणते, अर्जुन सर प्लीज सांगा तुमचा राग कधी जाणार आहे? तर अर्जुन रागाने म्हणतो, कधीच नाही, कारण तुम्ही तुमची कारस्थानं कधीच थांबवणार नाही. आणि आता तर तुमच्यात हा चैतन्य सामील झाला आहे. मग चैतन्य म्हणतो, मी सत्याच्या बाजूने आहे. तुझ्यासारखा स्वार्थी माणसाला हे कधीच कळणार नाही. मित्रांनो, मग अर्जुन चैतन्यावर चिडतो. हे बघून पूर्णाजी म्हणतात, हा काय प्रकार आहे अर्जुन? कल्पना म्हणते, अर्जुन, चैतन्य, काय चाललंय तुमचं? बोला, उत्तर द्या काहीतरी. तर मित्रांनो, अर्जुन आणि चैतन्य काहीच बोलत नसतात. मग रविराजच म्हणतात, मी सांगतो पूर्णाजी, तुमच्या घरचे सगळे प्रॉब्लेम ज्या कोर्ट केसपासून सुरू होतात त्याच केसजवळ येऊन थांबतात. अर्जुनला वाटतं की साक्षी त्या केसची गुन्हेगार आहे आणि चैतन्याचं साक्षीवर प्रेम आहे. हे ज्या दिवशी अर्जुनला कळालं ना, त्या दिवसापासून अर्जुनने चैतन्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत. मित्रांनो, आता हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की साक्षी तुमची क्लायंट आहे ना, म्हणून तुम्हाला ती निर्दोष वाटते, पण तिचा खरा चेहरा मला माहीत आहे. तर अस्मिता म्हणते, अरे पण चैतन्य प्रेमातच पडलाय ना, आणि त्याचं वयच आहे प्रेमात पडण्याचं. असं एका मुलीवरून कोणी बालपणीची मैत्रीण तोडतं का? तर पूर्णाजी म्हणतात, काहीतरी गोंधळ आहे, नाहीतर तुम्ही दोघं इतकं टोकाला जाऊन बोलणारच नाही. मग प्रताप म्हणतो, हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं, कारण पोलीस स्टेशनमध्ये चैतन्य होता पण अर्जुन आला नव्हता. आता हे सगळं ऐकून कल्पना सायलीला म्हणते, अगं अर्जुन म्हणूनच डिस्टर्ब होता का गं? मग सायली म्हणते, हो, आणि म्हणूनच मी यांच्याबरोबर ऑफिसला जाणार होते. आई, हे साक्षी आणि महिपती दोघंही आतल्या गाठीचे आहेत. यामध्ये यांची काहीच चूक नाही. तर लगेच प्रिया म्हणते, तू असंच बोलणार सायली? मधुभाऊंनी साक्षीवर खुनाचा आळ घेतलाय ना, आणि ते प्रूव्ह करण्यासाठी तू वाटेल ते करशील. लगेच पूर्णाजी पण म्हणतात, म्हणजे रविराज म्हणतात ते बरोबर आहे. या सगळ्यांच्या मुळाशी ही केस आहे आणि घरातील सगळी संकट दुःख ही मुलगी घेऊन आली. तर लगेच कल्पना, नाही नाही पूर्णा आई असं म्हणते. मग प्रताप म्हणतो, कल्पना तू गप्प बस. झाला आता. फक्त या मुलीमुळेच आपल्या जवळची नाती दुरावली आहेत, आणि आणखीन काय पुरावा पाहिजे तुला? मग मित्रांनो, मनातल्या मनात प्रिया, साक्षी खूप खुश होतात. मग अर्जुन म्हणतो, एक मिनिट. आता मित्रांनो, आता मात्र अर्जुन सायलीचा हातात हात धरतो आणि म्हणतो, माझ्या आणि चैतन्याच्या भांडणाशी सायलीचा काहीही संबंध नाही. मग अस्मिता म्हणते, नाही कसं? ती केस या मुलीमुळे आपल्या आयुष्यात आली आहे आणि ही खरी होती, तर तिने तुझं आणि चैतन्याचं भांडण लपवून का ठेवलं? खोटं का बोललीस तू? तर सायली म्हणते, मी सांगणारच होते, पण मग लगेच पूर्णाजी म्हणतात, हे जर आम्हाला कळलं असतं तर आम्ही भांडण मिटवलं नसतं का? मग तू कशी सांगणार? तर अश्विन म्हणतो, अगं आपल्याला काळजी नको वाटायला म्हणून तिने सांगितलं नसेल. तर पूर्णाजी म्हणतात, अश्विन तू गप्प बस, मोठ्यामध्ये बोलायचं नाही लहानांनी. तर सायली म्हणते, अहो खरंच सगळ्या गोष्टी चिघळतील म्हणून मी नाही सांगितलं. मग पूर्णाजी म्हणतात, आता चिघळलं त्यापेक्षा जास्त झालं असतं का? तर अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे जे काही घडतंय ना ते चुकीच्या अँगलने बघताय. मग रविराज म्हणतात, जे घडलं ते सगळं उघडच आहे ना. अर्जुन आणि चैतन्याची मैत्री या मुलीमुळे तुटली. प्रतापला सोडवून आणणाऱ्या महिपतीचा अपमान याच मुलीमुळे झाला. ही मुलगी सुभेदारांच्या घराला लागलेली कीड आहे. तर मित्रांनो, हे ऐकून सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. पूर्णाजी म्हणतात, ही मुलगी घरातील क्लेशाचं मूळ आहे. मित्रांनो, आता अर्जुन आणि सायली दोघेच एका बाजूला असतात आणि बाकी सगळे एका बाजूला असतात. प्रताप अर्जुनला म्हणतो की तू चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडला आहेस. मला तुझी लाज वाटते अर्जुन. आता हे ऐकून अर्जुन सायलीला म्हणतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता बघू उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.